नमस्कार मंडळी, मी संगीता. फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उन्हाळी वाळवणातील एक असा पदार्थ बनवणार आहोत जो बनवायलाही सोपा आहे आणि खायलाही तितकाच मजेदार लागतो. तर मंडळी, हे आहे झटपट तयार होणारे कुरकुरे. झटपट तयार होतात, वर्षभर टिकतात आणि जशी 2च मिनिटात मॅगी तयार होते तसे 2च मिनिटात आपण मुलांना असे झटपट तयार होणारे कुरकुरे देऊ शकतो. आणि खायला इतके मजेदार लागतात ना की ताट भरून खाल्ल्याशिवाय मुलांचं समाधानच होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, हे कुरकुरे बनवायला साहित्य सुद्धा तितकंच कमी लागतं. फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता, पण वाळायला मात्र 2 दिवस द्यावे लागतील. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पण इथे मी रेशनचा तांदूळ घेतला. 1 वाटी रेशनचा तांदूळ घ्यायचा आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि 2 ते 3 तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालायचा. 2 ते 3 तासानंतर तांदूळ अगदी सहज भिजतो आणि नखाने सहज तुटतो. तर आता इथे मी 2 बटाटे घेतले. मोठ्या साईजचे बटाटे आहेत, त्यामुळे इथे मी 2 बटाटे घेतले. पण इथे तुम्ही 3 मीडियम साईजचे बटाटे सुद्धा घेऊ शकता. आता हे दोन्ही बटाटे आपल्याला छिलून घ्यायचे. आता दोन्ही बटाटे छिलून झाले की बटाटा आपल्याला बारीक कापून घ्यायचा. तर आता तुम्हाला इथे शक्य होईल तितके बटाट्याचे बारीक बारीक तुकडे तयार करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाटे कापून झाले की लगेचच बटाटे पाण्यामध्ये घालायचे. तर आता इथे आपण दोन्ही बटाट्याचे बारीक तुकडे तयार करून घेतले आणि 2 ते 3 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेतले. बटाटे थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवायचे. आता भिजलेल्या तांदळातील पाणी काढून टाकायचे आणि सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. आता काय करायचं, यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये तांदूळ चांगले बारीक करून घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्त भांड्याचा पसारा करायचा नाही. त्यासाठी काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं ना, त्याच भांड्यामध्ये बारीक केलेले तांदूळ घालायचे. आता ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ बारीक केले त्याच भांड्यामध्ये बटाट्याचे तुकडे घालायचे. सगळे बटाट्याचे तुकडे घालायचे आणि यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं. आता मिक्सरमध्ये आपण हे बटाटे चांगले बारीक करून घेतले. आता बारीक केलेले तांदूळ आणि तयार केलेली बटाट्याची पेस्ट हे दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर वाटलं की मिश्रण थोडंसं जाडसर आहे किंवा त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहिले, तर हे सर्व साहित्य चाळणीने गाळून घ्यायचं. तर आता ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. आणि मिक्सरचं भांडं चांगलं विसळून घ्यायचं आणि ते सगळं पाणी भांड्यामध्ये घालायचं. तर आता आपल्याला हे दोन्ही मिश्रण वाटायला 1 वाटी पाणी लागलं. आणि त्याचबरोबर 1 वाटी पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं, म्हणजे 2 वाट्या पाणी आपण यामध्ये घातले. आता आपल्याला यामध्ये आणखी 3 वाट्या पाणी घालायचं. तर इथे आपण 1 वाटी तांदळासाठी 5 वाट्या पाणी घेतलंय. 3 वाट्या पाणी आपण भांड्यात घातलंय, 1 वाटी पाणी आपण मिक्सरमध्ये घातले होते आणि 1 वाटी पाण्यामध्ये आपण दोन्ही मिश्रण बारीक करून घेतलं. तर 1 वाटी तांदळासाठी 5 वाट्या पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता दोन्ही साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचं आणि भांडं लगेच गॅसवर किंवा इंडक्शनवर ठेवायचं. सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा आणि गॅसवर भांडं ठेवल्यानंतर एकसारखं हे मिश्रण हलवत राहायचं. सुरुवातीला मीडियम गॅसवर, नंतर कमी गॅसवर एकसारखं हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता कुरकुरे बनवताना सर्वात महत्त्वाचं काय, की ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं ते भांडं जाडसर असलं पाहिजे. थोडं सुद्धा पीठ आपलं डागणार नाही याची आपल्याला खास काळजी घ्यायची. त्यामुळे काय करायचं, एकसारखं अशा पद्धतीने मिश्रण हलवून घ्यायचं. अगदी 5च मिनिटात हे मिश्रण दाटसर व्हायला लागतं. मिश्रण दाटसर व्हायला लागले की गॅसची फ्लेम कमी करायची. आता मिश्रण चांगले दाटसर व्हायला लागले की यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं. तर आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घातले, त्याचबरोबर 1 चमचा जिरे घातले. आता यामध्ये मी पाव चमचा पापड खार घालणार आहे. तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याच्या मापाने अगदी पाव चमचा पापड खार यामध्ये घालायचा. याला पापड खार तसेच फुलखार असेही म्हणतात. आता काय करायचं, हे तीनही साहित्य घातलं की मिश्रण पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं.
आता हे दाटसर झालेलं मिश्रण आणखी 5 मिनिटं आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचंय. आता तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता किंवा त्याचबरोबर पांढरे तीळ घालू शकता. तर आता तुम्ही पाहू शकता मिश्रण छान घट्ट तयार झाले. आणि कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने अगदी एकसारखे बॅटर पाहिजे. त्यामुळे काय होतं, अगदी एकसारखे आपले कुरकुरे तयार होतात. तर आता 10 ते 12 मिनिटे हे मिश्रण आपण चांगलं कमी गॅसवर, मीडियम गॅसवर शिजवून घेतलं. आता हे मिश्रण चांगलं दाटसर झालं की काय करायचं, गॅस बंद करायचा आणि यावर पक्क झाकण ठेवायचं. आणि 1-2 मिनिटं यावर झाकण ठेवलं की मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं. नंतर अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं. अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये थोडं मिश्रण भरून घ्यायचं आणि त्याचे पुढचे टोक कापून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कुरकुरे तयार करून घ्यायचे. जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही, अगदी मीडियम असे कुरकुरे तयार करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर कुरकुरे थोडे लांब लांब घालायचे आणि कडक वाळल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता 1 वाटी तांदूळ आणि 2 बटाटे यापासून आपण इतके सारे कुरकुरे तयार केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, हे कुरकुरे प्लास्टिकच्या कागदावरच घालायचे. प्लास्टिकच्या कागदावर घातले की वाळल्यानंतर कुरकुरे सहज सुटतात. तर आता 2 दिवस हे कुरकुरे आपण कडक उन्हामध्ये वाळवले. तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले कुरकुरे तयार झाले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे कुरकुरे आपले तयार झाले. आता काही कुरकुरे आपले कागदालाच चिटकलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपले कुरकुरे निघत आहे. आता काही कुरकुरे इथे मी तुम्हाला तळून दाखवते. तर यामध्ये आधी मी एकच कुरकुरा घातला. तुम्ही पाहू शकता मस्त दुप्पट-तिप्पट फुलणारा आपले कुरकुरा तयार झाला आहे. कुरकुरे तळून घेताना काय करायचं, आधी तेल गरम करून घ्यायचे आणि गॅस कमी केल्यानंतर कमी गॅसवर मस्त कुरकुरे तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मस्त दुप्पट-तिप्पट फुलणारे आपले कुरकुरे तयार झाले. तळल्यानंतर कुरकुरे थोडे सुद्धा लालसर झाले नाही. आता कुरकुरे तळून घेतले की काय करायचं, एका ताटामध्ये कुरकुरे घ्यायचे आणि त्यावर थोडासा चाट मसाला, थोडंसं मीठ घालायचं किंवा थोडंसं लाल तिखट घालायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढे कुरकुरे चटकदार बनवता येतील तेवढे बनवू शकता. आणि लहान मुलांना देताना यावर जर तुम्ही थोडा मॅगी मसाला घातला, तर जसे मार्केटमध्ये कुरकुरे मिळतात, अगदी तसेच आपले कुरकुरे घरच्या घरी तयार होतात. आणि मुलेसुद्धा तितक्याच आवडीने खातात. तर तुम्ही पाहू शकता अगदी हातावर सुद्धा सहज बारीक होईल इतके आपले कुरकुरे भारी तयार झाले. आणि तुम्हाला जर हे कुरकुरे वर्षभर टिकवायचे असतील तर कडक उन्हामध्ये अगदी कडक होईपर्यंत वाळून घ्यायचे. त्यानंतर तुमचे कुरकुरे वर्ष काय 2 वर्ष सुद्धा सहज टिकतील. तर मंडळी तुम्हाला हे झटपट तयार होणारे कुरकुरे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.